धन्यवाद. आदरणीय व्यासपीठ आणि उपस्थित सर्व रसिक वर्ग, माझ्या या ग्रंथाला परिचय करण्यापूर्वी मला प्रथम 3 गोष्टीचा आनंद या ठिकाणी व्यक्त करायचा आहे. सर्वप्रथम पहिली गोष्ट म्हणजे हे प्रकाशन आशय फिल्मतर्फे होतं आहे, ह्याचा मला खूप आनंद आहे. दुसरी गोष्ट की ज्यांना मी मनापासून मला ते आवडतात असे दिग्दर्शक डॉक्टर जब्बार पटेल यांच्या हस्ते हा सोहळा होतो आहे, हे प्रकाशन होतं आहे, याचा मला अतिशय आनंद आहे. आणि या दोघांचा मी अत्यंत ऋणी आहे की त्यांनी माझ्या या उपक्रमाला प्रतिसाद दिला आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पावसाचे दिवस असताना आणि अनेक अडचणी असताना आपण सर्वजण बाहेर गावाहून आलेले आहात. काही लोक माझे मित्र आहेत, काही सन्माननीय अतिथी आहेत, हे सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याप्रती मला खरोखर मनापासून आदर व्यक्त करायचा आहे. मी त्यांना मनापासून अभिवादन करतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय, फिल्म इन्स्टिट्यूट यामधून जे काही स्क्रीनिंग व्हायचं दर आठवड्याला, त्यातून मला जगातले उत्तम चित्रपट पाहायला मिळाले. त्याचबरोबरीने पुढे आशय फिल्म स्थापन झाल्यानंतरही आम्हाला अनेक चित्रपट, भारतीय चित्रपटही पाहायला मिळाले. ही एक मोठी लाभाची गोष्ट घडली. आणि त्या दरम्यान मला अगदी सांगायला आवश्यक अशी गोष्ट अशी की प्राध्यापक सतीश बहादूर ह्यांच्यातर्फे ज्या काही चर्चेमध्ये आम्हाला भाग घेता आलं, त्यातून मी खऱ्या अर्थानं सिनेमा साक्षर झालो, हे मला जरूर नमूद करावंसं वाटतं. त्याचप्रमाणे PK नायर साहेब होते, त्यांनी तर मला खूप सहकार्य केलं. मला आश्चर्य वाटेल की 1968 सालापासून मी आर्काईव्हमध्ये जातो आहे आणि आर्काईव्हची स्थापना 64 साली झाली. आणि नायर साहेबांची ही आर्काईव्ह फिल्म इन्स्टिट्यूटच्या गेटमध्ये होती. त्या गेटमध्ये एका छोट्या टेबलावर अशी पुस्तकं मांडून नायर साहेब बसायचे आणि म्हणता म्हणता तो कुठे आर्काईव्ह त्यांनी नेऊन ठेवली. ह्याचा मी साक्षी आहे आणि त्यांनी मला खूप मदत केली. आणि त्यावेळेला असं फार बंधनं नसायची. स्क्रीनिंग आम्ही सांगू त्यावेळेला आज बिमलराज लावा, आज सैगलची गाणी लावा, असं खूप काही करायचं. आणि रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत आम्ही ते कार्यक्रम बघायचो. म्हणजे हे नायर साहेबांची आवड म्हणजे कमालच वाटायची मला. यांनी सतीशसुद्धा याला जबाबदार असेल बघा, त्याही तो माझ्याबरोबरच होता. अतिशय विलक्षण असं ते एक भाग होता. तर मी असं म्हणेन की प्राध्यापक सतीश बहादूर हे एक आदर्श शिक्षक होते आणि सिनेमाचे आदर्श शिक्षक असं म्हणूया. आणि गंमत अशी बघा की सिनेमाची एकही व्याख्या आहे असं ते म्हणायचे नाहीत. सिनेमाच्या अनेक व्याख्या आहेत आणि त्या पद्धतीने आणि त्यांच्याशी चर्चा करताना त्यांचा कुठलाही अट्टहास नसायचा की मला एवढं ज्ञान आहे तर ही तुमची भूमिका तुम्ही मान्य करा, असं नाही. ते एवढा एक्सचेंज इतका सुंदर व्हायचा. मला खरंच आश्चर्य वाटायचं की एवढा मोठा माणूस, एवढा अभ्यास केलेला माणूस, संपूर्ण जागतिक सिनेमाचा भरपूर म्हणजे अगदी अर्कच त्यांनी कमालीचे एक चित्रपट मला वाटतं कदाचित त्यांनी किती 50-50, 60-60 वेळा पाहिले असतील. कमालीचे प्रोफेसर आणि असा एक गुरु लाभला म्हणायला हरकत नाही की ज्यांच्यामुळे मला सिनेमा साक्षर होता आलं. हे अगदी महत्त्वाची गोष्ट आहे. तर हे नमूद करून मी आता पुढे माझ्या ग्रंथाविषयी बोलतो. पहिली गोष्ट म्हणजे माझा हा ग्रंथ भारतीय सिनेमाच्या 100 वर्षांच्या इतिहासावर टाकलेला एक धावता दृष्टिक्षेप आहे. आणि धावता दृष्टिक्षेप करता करता सुद्धा 360 पानं झालेली आहेत. तर यामध्ये भारतीय मूकपटांपासून सुरू करून प्रामुख्यानं हिंदी चित्रपट मी केंद्रस्थानी पकडून माझी निरीक्षणं मी यामध्ये मांडली आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे वाचकाला हा इतिहास रटाळ वाटणार नाही याची मी भरपूर काळजी घेतली आहे. तुम्ही हा इतिहास खरोखर वाचण्यासारखा, इतकी मजेशीर अशा अभिमानास्पद गोष्टी याच्यामध्ये नोंदवल्या आहेत की त्या तुम्हाला निश्चित आवडतील. तर
या इतिहासावर जरी मी हा धावता दृष्टिक्षेप टाकला असला ना, तरी दोन माझे आवडते विषय, एक म्हणजे मूकपट काळ आणि दुसरा हिंदी सिनेमाचा सुवर्णकाळ, या दोन गोष्टीवर मात्र मी विस्तृत चर्चा केलेली आहे. पॅरिसमध्ये सिनेमाचा जन्म झाला त्यावेळेला त्याला शतकातले आश्चर्य म्हटलं गेलं आणि आजही सिनेमा हा सर्वात शक्तिमान असं माध्यम आहे हे आपल्याला नमूद करायला हवं. भारतीय सिनेमाच्या इतिहासासंदर्भात वाचन करीत असताना बी.डी. गर्ग, हमीदुद्दीन मेहमूद, फिरोज रंगूनवाला या इतिहासकारांच्या लेखनाचा, त्यांच्या पुस्तकांचा मला खूप उपयोग झाला आणि त्यातूनच मला ही प्रेरणा मिळाली असं मला या ठिकाणी जरूर आवर्जून नमूद करायचं आहे. आता मूकपट काळाच्या इतिहासाकडे मी कसा पाहतो, तर माझा दृष्टिकोन असा आहे की आपण आपल्या घराण्यामध्ये आपल्या आजोबा पणजोबा आणि या लोकांनी ज्या काही छोट्या मोठ्या गोष्टी किंवा केलेल्या असतात त्याचा आपण अगदी अभिमानाने सांगत असतो, अरे काय त्यांनी केलं, त्या काळात त्यांनी केलं, त्या काळात. तर या पद्धतीने हा मूकपट काळ मी बघितला आहे. म्हणजे त्या छोट्या छोट्या गोष्टी पण इतक्या कमालीच्या आहेत की ज्यांनी कसे काय परिश्रम घेतले आणि पुढे ही संपूर्ण चित्रपट उद्योग नगरी उभी राहिली आहे. तर यामध्ये काय झालं की जे भारतीय सिनेमाचे जनक फाळके, ज्यांच्यावर एक वेगळा त्यांच्या दृष्टीपणावर असं एक स्वतंत्र प्रकरण मी या ठिकाणी टाकलेलं आहे. हे जरूर वाचण्यासारखं आहे की त्यांनी जी रंगाचारी कमिटीला त्यावेळेला 1928 साली त्यांनी जी मुलाखत दिली, विस्तृत मुलाखत दिलेली आहे रंगाचार कमिटीला, आणि त्यांनी सिनेमासंदर्भात की आजच्या सिनेमाकर्त्यांना एवढी कला माहिती नाही, सिनेमा माध्यम समजत नाही आहे, तरी अनेक गोष्टी घडत आहेत, खूप काही गोष्टी आपल्यापर्यंत पोचल्या असतील, परंतु त्यांचा हा जो दृष्टिकोन जो होता द्रष्टेपणाचा की आपल्याला सिनेमातल्या लोकांना ट्रेनिंग दिलं पाहिजे, हे गोष्ट त्यांनी 100 वर्षापूर्वी प्रेडिक्ट केली. आणि 1960 साली सरकारने खरोखरच फिल्म इन्स्टिट्यूट स्थापन केली. हे त्यांच्या दृष्टिकोनाचा, आणि त्यांना भारतीय चित्रपटाची संस्कृती काय वगैरे वगैरे खूप गोष्टी त्यांना समजल्या होत्या. ते एक स्वतंत्र प्रकरण या पुस्तकामध्ये अतिशय वाचण्यासारखं आहे. ते सर्वस्वी वेगळं आहे. बाकीचं फाळके यांचं चरित्र सर्वांना कल्पना आहे, त्यातली माहिती आहे, ते सुद्धा अतिशय मी अपिलिंग पद्धतीने या ठिकाणी मांडलेलं आहे. मूकपट काळानंतर चित्रपट बोलू लागले. त्यानंतरची अर्देशीर इराणी यांची कामगिरी असामान्य कामगिरी. बोलपटाचे जनक की फादर ऑफ इंडियन टॉकी म्हणणारे अर्देशीर इराणी म्हणजे त्यांनी मूकपट तर निर्माण केले, 101 मूकपट निर्माण केले, बोलपटही निर्माण केले, आणि जगातल्या 3-4 देशांचे पहिले चित्रपट अर्देशीर इराणी यांनी केलेत. आणि अर्देशीर इराणी हा ग्लोबल झाला. म्हणजे आपल्या असामान्य कामगिरी, म्हणजे मला वाटतं या दोघांच्या कामगिरीने मी इथं स्थिमितच झालेलो आहे. कमालीचं आहे आणि हे अतिशय वाचण्यासारखं आहे. आणि अर्देशीर इराणींचे जे एक पार्टनर होते त्यांची पार्टनरशिप 53 वर्ष टिकली. आणि त्यांनी सांगितलं आमचा दोघांमध्ये एकही लेखी करार नव्हता. एकही लेखी करार नसताना केवळ एकमेकाच्या विश्वासावर आमची पार्टनरशिप शेवटपर्यंत टिकली. हा विलक्षण असा अर्देशीर इराणी, हा पायोनिरिंग असा पर्सनॅलिटी, ज्यांच्याविषयी अतिशय सुंदर अशी माहिती आपल्याला या ग्रंथामध्ये पाहायला मिळेल. आणि मूकपटांच्या संदर्भात आता मगाशी जसा उल्लेख झाला की हमीदुद्दीन मेहमूद हा खरोखर माझा आवडता लेखक. अतिशय फोर्सफुल लिहिणारा आणि भारतीय सिनेमावर अतिशय प्रेम करणारा आणि त्याचं चांगलं विश्लेषण करणारा. तर त्यांचं जे काही मूकपटाविषयीचं आणि मूकपटकर्त्यांविषयीचं जे एक मत आहे ते मी मुद्दामून खास तुम्हाला वाचून दाखवतो. तो म्हणतो, 1916 जगातील मूकपटांनी विकासाचे विविध टप्पे गाठले होते. म्हणजे असं की जगातील मूकपटांनी
दृश्यात्मक करमणुकीपासून सुरुवात करीत एक स्वतंत्र कला प्रकारापर्यंतचा टप्पा गाठला होता 1916पर्यंत. म्हणजे बघा, आणि म्हणजे काय त्यामध्ये घडलं तर दृश्यात्मक तंत्र काय असतं, कंपोजिशन काय असतं, कॅमेरा शिफ्ट काय असतं, एडिटिंग पॅटर्न काय असतं, ही जी काही सिनेमाची स्वतंत्र वैशिष्ट्ये आहेत ही सर्व त्यांना पाश्चिमात्यांना अवगत झालेली होती. याशिवाय सिनेमाच्या सौंदर्यशास्त्राच्या संदर्भातही वेगवेगळे सिद्धांत तयार होत होते. एवढंच सगळं सांगून मग हमीदुद्दीन काय म्हणतो, आपल्या भारतीय मूकपटकर्त्यांनी अगदी पहिल्या मूकपटानंतर केवळ अंतःप्रेरणेतून देशाच्या भूतकाळाच्या गर्भातील कालातीत अशा उदात्त गोष्टींवर काम करीत दुर्बिणीच्या गतीनं जगातील मूकपटांच्या प्रगतीबरोबरीचा पल्ला गाठला आहे. काय विलक्षण आहे. म्हणजे आपले सिनेमा करताना किती आपल्या परंपरेतून त्यांना मिळाले. ही सगळी पौराणिक चित्र, ही चित्र, प्रेमकथा, हे सर्व आपल्या त्यांना बरोबर जसं फाळकेंना सुचलं की आपण राजा हरिश्चंद्र करावा, हे सगळं परंपरेतनं सापडलेलं हे सगळं त्यांनी काढलं. हे सिनेमाकर्त्यांचं आश्चर्य. आणि 16पर्यंत हे जाणं आपण 1913मध्ये सिनेमा सुरू केला आणि 2-3 वर्षातच आपण ही पल्ला गाठलेला आहे. हे खरं कमालीचं आहे. हे हमीदुद्दीनचं जे नोंदवलेलं मत आहे फार मला विलक्षण आवडतं. आता मूकपट काळाविषयी मी बरेच तपशील दिले आहेत कारण तो माझा आवडता भाग आहे आणि तुम्हालाही खूप रंजक वाटेल. आणि त्यामुळे एका बाजूला हा जो माहितीचा सागर आहे, दुसऱ्या बाजूला JBH वाडिया हे सिनेमा निर्माते होते. त्यांनी एक स्वतःचं पुस्तक लिहिलं आहे त्या मूकपट काळावर. त्याचं शीर्षक असे दोज वेअर द डेज. त्या पुस्तकामध्ये त्यांनी मूकपट काळात कसं चालत होतं, म्हणजे मूकपट काळाचा जमाना कसा होता याविषयी फार सुंदर आणि अशीच हे मनोरंजक अशी माहिती दिलेली आहे की त्यावेळेला प्रेक्षक आणि म्हणजे थिएटर ओनर्स जे होते ते गॅलरीमध्ये येणाऱ्या लोकांना गुलाबाची फुलं वाटायचे, नंतर अत्तरदाणीनी हे वाटायचे. म्हणजे प्रेक्षक आणि प्रदर्शक यांचं रिलेशनशिप जे त्या काळात होतं विलक्षण. असे सगळे पारशी होते बहुतेक त्या लोकांनी. अच्छा, असं एक सुंदर काळाचं आणि त्या काळाचं वर्णन त्यांनी दिलं आहे. सुंदर फाळकेंचं दिलं आहे. याचं फार तो लेख अत्यंत करमणूक प्रधान असा आणि मनोरंजक आहे. तो मूकपट काळाच्या जोडीने मी मुद्दामून दिले. म्हणूनच मी म्हणतो की मी ह्या जो इतिहास आहे हा तुम्हाला कुठे रटाळ वाटणारच आहे. प्रत्येक क्षणोक्षणी तुम्हाला आपल्या भारतीयांनी केलेल्या कामाचा अभिमानच आणि गौरव वाटेल अशा स्वरूपाची मांडणी आहे. आणि फार चिकित्सक असं केलेलं नाही आहे, पण जे घडत गेलेल्या गोष्टी त्यामध्ये मी मांडल्या आहे. तर माझा दुसरा जो आवडता प्रांत आहे तो आहे सिनेमाचा सुवर्णकाळ. म्हणजे 1931ला चित्रपटात ध्वनी आला. ध्वनी आल्यानंतर बरेचसे प्रश्न निर्माण झाले की त्याला कसा सामावून घ्यायचा. आपल्याकडं तर 3-4 वर्ष लागली सिनेमात साऊंड आणायला, कारण हे सगळे निर्माते घाबरले होते की आता थिएटरमध्ये बदलाव करावा लागणार, रेकॉर्डिंग व्यवस्था करावी लागणार, अनेक अडचणीत 4 वर्षानंतर त्यांना पटलं की आपल्या सिनेमात ध्वनी यायला पाहिजे. ते विशेष सगळे प्रश्न त्यात सुंदरपैकी मांडलेत. आणि त्यानंतर प्रादेशिक चित्रपट आपल्याकडे आले, पण प्रादेशिक चित्रपट अत्यंत बाल्यावस्थेत होते आणि त्या काळात हिंदी सिनेमा मात्र सगळीकडे पुढे गेला. त्यामुळे 1939 साली पहिला जो उत्कृष्ट चित्रपट आला पुकार चित्रपट सोहराब मोदींचा, तिथून हा सुवर्णकाळ सुरू होतो. त्या ठिकाणी म्हणजे आपले कमाल अमरोही वगैरे ही सगळी मंडळी जी पुढे सिनेमामध्ये ज्यांनी भरपूर कॉन्ट्रीब्युशन केलं अशी सगळी मंडळी त्या पुकारपासून सिनेमासृष्टीला मिळाले. अनेक कलावंत मिळाले. तिथून आपला हा सुवर्णकाळ सुरू होतो. तो 1966मध्ये तिसरी कसम हा शेवटची प्रेम शोकांतिका, त्याच्यानंतर ट्रॅजेडी सिनेमा लोकांना म्हणजे लोक पसंत करत नव्हते आणि हळूहळू आपण पलायनवादी चित्रपटांकडे वळलो. तो असा हा जो 27 वर्षांचा काळ आहे 1939 ते 1966 ही हमीदुद्दीन मेहमूदनीच केलेली ही विभागणी आहे आणि ती मला पसंत आहे. तर त्याच्यावर मी या ठिकाणी विशेष चर्चा घेतली आहे की माझं असं मत आहे
आणि मी त्याचा साक्षी आहे. म्हणजे मी त्या सुवर्णकाळाचा साक्षी, सुवर्णकाळातले चित्रपट बघितले आहेत, त्यामुळे त्या साक्षी आणि मला त्यांनी नेहमीच भारावून टाकलेलं आहे. तर त्याच्यावर हमीदुद्दीन मेहमूदनी फार सुंदरपैकी लिहिलेलं आहे. त्याचं म्हणणं असं होतं की या 47 साली जे काही पाकिस्तान विभागणी झाली त्यावेळेस संपूर्ण देशात जखमा भरून येणार नाही असा तो काळ होता. सर्व लोक दुःखी होते, अनेक लोकांच्या वियोगाच्या गोष्टी घडत होत्या. आणि अशा या वियोगाच्या गोष्टींमध्ये नेमकेपणाने हिंदी सिनेमामध्ये वियोगाच्या कथा आल्या आणि प्रेक्षकवर्ग एका अर्थाने चित्रपटामध्ये आपल्या अश्रू मोकळे करण्यासाठी जात होते. असा एक सिनेमाच्या काळातला एक टप्पा त्या ठिकाणी घडला आहे. आणि माझ्या मते तो सुद्धा म्हणजे आजच्या पिढीला विश्वास बसणार नाही की लोक सिनेमामध्ये रडायला जात होते. अशा प्रकारचा एक टप्पा त्या सिनेमाच्या काळात येऊन गेला. तर त्याची पण नोंद व्हावी. आणि हा एकूणच हा जो काही सुवर्णकाळ आहे, ह्याला का सुवर्णकाळ म्हणतात आणि ह्याच्यात किती तथ्य आहे आणि त्याची कारणमीमांसा काय, ह्याच्यावर मी 12 तज्ज्ञांचं एक परिसंवाद मांडला आहे. त्याच्यामध्ये सर्वप्रथम हमीदुद्दीन मेहमूद आहे, चिदानंद दासगुप्ता जे सर्वश्रेष्ठ क्रिटिक आहेत ते, ऋत्वी घटक, इक्बाल मसूद, अमरीश मिश्र, जावेद अख्तर, वहिदा रहमान, भास्कर चंदावरकर, डॉक्टर मृदुला दाडे जोशी, स्वप्नील पोरे, इनॉक डॅनियल्स आणि अरुणा अंतरकर यांचा मी सहभाग घेतलेला आहे. आणि या लोकांनी खरोखर त्या काळाची इतकी उत्कृष्ट शब्दांकनं केली आहेत. त्यातले थोडेसे आपल्यासमोर मांडल्याशिवाय मला राहवत नाही आहे. पैकी मेहमूद यांनी म्हटलं आहे की हा काळ म्हणजे ग्रेटेस्ट म्युझिकल प्रोफ्युजन ऑफ ऑल टाईम्स, म्हणजे सर्वकालीन श्रेष्ठ भावनांचा संगीतमय विपुलतेचा काळ, असं त्यांनी त्याचं वर्णन केलेलं आहे. आणि इक्बाल मसूद हे समीक्षक फार सुंदर म्हणतात, दुर्दैवाने आजच्या पिढीला या 50च्या दशकातील सिनेमा हा अजूनही अज्ञात प्रदेश आहे. तो दुर्लक्षणे परवडणारा नाही. आजच्या अराजकतेच्या परिस्थितीत 50च्या दशकातील सिनेमा अंतर्दृष्टी देणारा आहे व प्रेरणादायी ठरणारा आहे, असं त्याचं मत आहे. मला इक्बाल मसूद खूप आवडतो. फार सुंदर सुंदर त्यांनी परीक्षणं केलेली आहेत आणि जागतिक स्तरावर भारतीय जेवढे फेस्टिवल झाले तिथं तो समीक्षक म्हणून हजर असतो. आणि म्हणजे जगातल्या लोकांना तो आपल्या भारतीय सिनेमाचं परीक्षण करून सांगतो की यातलं ग्रेटनेस काय आहे. अतिशय माझा आवडता आहे. सगळ्यात गमतीशीर आणि सुंदर म्हणजे आता संगीताचा भाग, सुवर्णकाळातला जो संगीताचा भाग, त्याच्यावर भास्कर चंदावरकरांनी जे मांडलं आहे ते तर विलक्षणच आहे. ते म्हणतात, मध्ययुगीन रसायनशास्त्रज्ञांनी निरनिराळे पदार्थ एका मुशीत मिसळून सोनं बनवावं अशी आकांक्षा धरली होती. त्याचप्रमाणे 50 आणि 60च्या दशकातल्या संगीत रसायनशास्त्रज्ञांना खरंच सोनं सापडलं होतं. इतकीच मेलडी काय अतिशय मार्मिक वर्णन आहे की जेवढे शास्त्रज्ञ शोधत होते ते सगळे या काळामध्ये, सुवर्णकाळामध्ये सगळे संगीतकार त्या ठिकाणी, त्यांना सोनं सापडले. हे अगदी विलक्षण आहे. भास्कर चंदावरसारखा विद्वान माणूस या गोष्टीचं परिपुष्टी करतो आहे. आता अमरीश मिश्रांचं तर खरोखर म्हणजे त्यांचे शब्द मला तर कमालीचे वाटतात. ते तुमच्यासमोर सांगतो. एक मिनिट. या सुवर्णकाळातील संगीताविषयी अमरीश मिश्र म्हणतात, सन 1940 ते 1970-75 या काळात भारतात मेलडीच्या नद्या वाहत होत्या आणि झाडांना उत्तम काव्याची फळं लागलेली असायची. प्रत्येक संगीतकार हा चक्रवर्ती सम्राटाहून तसूभरही कमी नव्हता. प्रत्येक स्टुडिओत राजसूय यज्ञ सुरू होता. लता, आशा, गीता, शमशाद, सुमन या पर्या गात होत्या आणि रफी, तलत, मुकेश, किशोर, मन्नाडे, हेमंत कुमार हे साक्षात देवगंधर्व होते. हिंदी सिनेमाच्या गाण्यांनी हा देश एका सूत्रात बांधला. या 4.5-5 मिनिटाच्या गाण्यात मानवी मनाचे कितीतरी विभ्रम तसेच
सुखदुःखाचे हर्षविमर्शाचे असंख्य प्रसंग, याशिवाय मनाचे नित्य घडणारे व्यापार याचं सुगम दर्शन घडतं आणि ऐकणारा कृतकृत्य होतो. हिंदी सिनेमाच्या गाण्यात सर्वसाधारण भारतीय माणूस आपल्या आयुष्याचं मोल शोधत असतो आणि ते त्याला किंवा तिला मिळतं. लयविलय, स्थितिगतीच्या, अगदी जन्ममरणाच्याही पलीकडे पसरलेल्या साकल्याचा प्रदेश कवेत घेण्याची ताकद 1940 ते 1970 या 3 दशकातल्या हिंदी सिनेमात गीतात आहे. या गीतात चिरंतन मूल्यांची आर्त हाक आहे, तसंच निखळ आनंदाचं वृंदगानही आहे. अमरीश मिश्र यांना खरोखर टाळ्यांनी आपण, ही सगळी दिग्गज मंडळी जी आहेत ना, ह्यांचा परिसंवाद मी याच्यात मुद्दाहून घेतला की हा सुवर्णकाळ हा विलक्षण आहे. आता सर्वश्रेष्ठ समीक्षक चिदानंद दासगुप्ता यांनीसुद्धा त्या काळाचं वर्णन काय सुंदर केलं आहे. 50च्या दशकात आपल्या सिनेमात कला आणि व्यवसाय संदर्भात वैशिष्ट्यपूर्ण असा एकत्रीपणा होता. विशेष म्हणजे या काळातील आपल्या सिनेमाकर्त्यांना कलात्मक चित्रपट आणि व्यावसायिक चित्रपट असा भेदच ज्ञात नव्हता. त्यामुळे सिनेमाचा हा काळ आज आपण सुवर्णकाळ म्हणून ओळखतो. खरोखर हे सर्वांनी ही सगळी विद्वान मंडळी आहेत बघा तुम्ही, ज्यांना या सुवर्णकाळातल्या सिनेमांनी भारावून टाकलेलं आहे. आणि म्हणून मला जे इक्बाल मसूद साहेबांनी जे म्हटलं आहे की 50च्या 60च्या दशकातला सिनेमा हा अजूनही नव्या पिढीला अज्ञात प्रदेश आहे. आणि माझं मत असं आहे की जर कोणाला संशोधन करायचं असेल तर त्यांनी त्या काळाचं संशोधन करावं. असं संस्कृतीचं आपल्या काय त्याच्यामध्ये साठवलं आहे की जे त्याला बहुमोल वाटतं आणि जे अजूनही अज्ञात आहे असं त्याचं मत आहे. हा असा फार मोठा खरोखर इक्बाल मसूद, ही सगळी 12 मंडळी जबरदस्त आहे. आता मृदुला दाडेंचं तर काय सांगायची गरज नाही. त्यांनी फार सुंदर, म्हणजे एका शब्दात सांगितलं, त्यांनी म्हटलं की मी तुम्हाला लगेच लेख देते. त्यांनी तो मला लेख दिला. अमरीश मित्र यांनी मला स्वतःहून पत्र लिहून कळवलं की तुम्ही माझा पुस्तकातला हा भाग त्यात घ्यायला काहीच हरकत नाही, फक्त मला माझ्यासाठी एक प्रत ठेवा. तर ही सगळी दिग्गज मंडळी यांनी सिनेमावर जो गंभीर असा विचार केलेला आहे. तर आता मला असं म्हणायचं आहे की 1913 हे फाळके साहेबांनी हे रोप लावलं आणि आज हा त्याचा वटवृक्ष झालेला आहे. आणि ह्या काळामध्ये हजारो कलावंत, अनेक माणसांनी याच्यात कष्ट घेतलेले आहेत आणि त्यातून हा आजचा वटवृक्ष उभा आहे सिनेमाचा. तर एका अर्थाने हा इतिहास म्हणजे मी त्या सर्वांच्या कष्ट घेणाऱ्यांना वाहिलेली एक आदरांजली आहे असं मला म्हणायचं आहे. मी त्या प्रेमाने या सिनेमाकडे बघितलं आहे. सिनेमा हा माझा त्या अर्थाने प्रेमाचा विषय आहे. आणि या सर्व प्रेझेंटेशनला आमच्या प्रकाशक प्रवीण जोशी यांची साथ दिली आहे. ह्याच्यामध्ये कमीत कमी 200 ते 250 फोटोग्राफ्स आहेत आणि त्याच्यावर फोटोशॉपिंग करतात ते स्वतः आर्टिस्ट असल्यामुळे. इतर कुठलाही प्रकाशक सिनेमाचं पुस्तक छापायला तयार असं 4-5 फोटो आले तर तो तिथंच दमून जातो की हे मी काय पुढे जाणार नाही. नुसतं रनिंग मॅटर असेल तर मी करेन, पण सिनेमाची पुस्तकं करू शकत नाही. आणि सिनेमाच्या पुस्तकाला फोटोशिवाय तर मजाच नाही. फोटो हे त्याचं निम्म माणूस खिळून राहतो की हे काय आहे, कोण आहे, कशात आहे आणि काय आणि त्याची साथ आहे. आणि मी प्रयत्न केला आहे की त्या काळात तुम्हाला जाता यावं, म्हणजे मूकपट काळात तुम्ही जाऊ शकता असं विलक्षण असं त्या पद्धतीने ह्याचं प्रेझेंटेशन केलेलं आहे. आणि हे पुस्तक अधिक रंजकच आहे, तुम्हाला निश्चित आवडेल, कुठेही कंटाळवाणं नाही आहे. इतिहास असला तरी हा माझा एक मनापासून केलेला दावा आहे, कारण फार इंटरेस्टिंग आहे, काही लोकांनी वाचलेलं आहे. तर पुन्हा एकदा मी ही सर्व कष्ट घेणाऱ्या कलाकारांनी या ठिकाणी मला एक महत्त्वाचा मुद्दा अजूनही सांगायची आठवण, जी आता आजचा प्रसंगच असा विलक्षण आहे की हा जो हमीदुद्दीन महमूद हा एक विलक्षण असं रसायन होतं. आणि माझी त्याची पेन फ्रेंडशिप झाली. म्हणजे त्याचे लेख वाचून वाचून मी त्याला पत्र लिहित असे, तो मी मला उत्तर देत असे. आणि योगायोग असा झाला की फिल्म इन्स्टिट्यूटनी त्यांना
गेस्ट लेक्चरर म्हणून बोलवलं आणि हमीदुद्दीन मेहमूद पुण्यात आला तर त्यांनी पहिल्यांदा मला पत्र लिहिलं. त्यावेळेला अभ्यंकरांचं मृत्यूकांड होतं. तर त्यांनी मला विचारलं की आपल्याला काही भीती तर नाही ना जीवनाला, कारण मी फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये उतरणार आहे. आणि मग तिथं मी त्याची भेट घेतली आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, माझ्या ऑफिसमधल्या बाहेरच्या अशा अनेक ग्रुप्सबरोबर हमीदुद्दीन यांची मी गाठ घालून दिली आणि मोठं सेशन घडलं. त्यामध्ये आमचा सतीशही होता. सतीशबरोबर आणि आम्ही दोघं तर फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये रात्री 12-1-2 वाजेपर्यंत बसत होतो. आणि तो हमीदुद्दीन तिथे म्हणजे विशांतारामनी इथं कामगिरी केली ह्या गोष्टींनी सद्गतीत झाला. विलक्षण असा त्याचं. आणि तिथे दिल्लीला असताना त्यांनी इंदिरा गांधीजींबरोबर म्हणजे माहिती प्रसारण खात्यात काम करून त्यांनी राष्ट्रीय पुरस्कार निर्माण करण्याचा जे प्रयत्न केला त्यात त्यांचा सहभाग हमीदुद्दीनचा आहे. आणि राष्ट्रीय परीक्षकांवरच चित्रपटांच्या परीक्षणावरही तो असायचा. आणि परीक्षणांच्या दरम्यान सतीश शाळेकरही होते. तर सतीश शाळेकरांच्यासाठी एक चिठ्ठी हमीदुद्दीननी मला पाठवली आणि ते म्हणले की ही सतीश शाळेकरांना द्या. आणि मी सतीश शाळेकरांना दिली. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे हमीदुद्दीन याला मी त्यावेळेला खास जब्बार पटेल यांचं घाशीराम कोतवाल हे नाटक दाखवलं. तो इतका सद्गतीत झाला तर म्हटलं इतका असामान्य कामगिरी पटेल साहेबांची आहे. आणि विलक्षण असा तो योगायोग जमला आणि मेहमूद साहेब खूप काही खुश झाले. आणि ते माझ्या घरी बऱ्याच वेळा राहिले. आणि त्यांनी जाता जाता स्क्रीनमध्ये लिहिलं की मला फिल्म इन्स्टिट्यूटनी जेवढं स्वागत केलं नाही एवढं स्वागत मला माझ्या मित्र शर्मांनी केलेलं आहे. असा हा एक विलक्षण रसायनवाला माणूस होता. आणि एक त्याची गंमत, फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये शिकणाऱ्या स्टुडंटसाठी त्याच्या जेव्हा गेस्ट लेक्चर म्हणून दिलं तर त्याला त्यांनी विचारलं, जसं सतीश म्हणतो की तुम्हाला कुठल्या विषयावर मला बोलायला आवडेल. मग त्यांनी काही परदेशी दिग्दर्शकांवर बोलायचं ठरवलं. मग सुरुवातीला त्यांनी त्याच्यावर त्याच्यानंतर त्यांनी भारतीय सिनेमावर विलक्षण असं माहिती दिली की जी त्या स्टुडंट्सना आश्चर्यकारक होती. भारतीय सिनेमावर खरोखरं प्रेम करणारा हमीदुद्दीन मेहमूद. तर त्यांना सांगितलं की सिनेमाचे विषय कुठून मिळतात. तर तो म्हणला या स्टुडंट्सना मी असं दाखवणार आहे की जिथे हॉस्पिटलमध्ये प्रसूती होते त्या प्रसूतीमध्ये इथं जन्म होतो माणसाचा. आणि तो म्हणला या सगळ्या स्टुडंटला मी स्मशान दाखवणार आहे, स्मशानामध्ये नेऊन दाखवणार आहे की इथं माणसाचा शेवट होतो. या दोनमध्ये तुम्हाला जीवनाचे खरे सिनेमाचे विषय मिळतात असं हमीदुद्दीन याचं मत होतं. असा विलक्षण रसायनवाला मेहमूद ह्याच्याशी मला संवाद साधता आला. आणि त्याच्याच प्रेरणेतून म्हणा किंवा एकूणच बहादूर साहेब आणि हे काय इक्बाल मसूद, मी हे जरूर सांगेन तुम्हाला बी.डी. गर्ग आणि फिरोज रंगूनवाला आणि ह्या लोकांचं काम तुम्ही ज्यांना इतिहासात अतिशय त्यांनीसुद्धा फार जीवापाड भारतीय सिनेमावर माहिती लिहिली आहे. म्हणून तो आपला इतिहास जिवंत आहे असं म्हणून, म्हणजे खऱ्या अर्थाने कोणी इतिहास लिहिलाच नाही पण असे तपशील आहेत पण ते उपयोगी पडतात. फक्त मी त्याची एक सुसंबंध बांधणी माझ्या या पुस्तकामध्ये केलेली आहे. आणि आज तुमच्यासमोर हे माझं मनोगत मांडताना मला खूप आनंद होतो आहे की जे काय आपण परिश्रम घेतलं ते लोकांपर्यंत पोचावे, रंजक पद्धतीने जावे, पण आपल्या सिनेमाकर्त्यांविषयी आपल्याला अभिमान वाटावा, गौरव वाटावा, अशी सर्व गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेल्या आहेत. म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर आपण काय केलं, सरकारी पातळीवर काय केलं हेही विलक्षण आहे. सरकार म्हणजे 1960मध्ये जर विचार केला तर 13 सिनेमाच्या संदर्भातल्या 13 संस्था सरकारने निर्माण केल्या आहेत. जगातल्या कुठल्याही देशात सिनेमाचं जाळं असणार नाही एवढ्या संस्था आपल्या सरकारने सिनेमासाठी निर्माण केल्यात. हे एक आश्चर्य हमीदुद्दीन मेहमूद यांनी नोंदवलं आहे. ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये तुम्हाला आपला अभिमान वाटावी, गौरव वाटावी अशा पद्धतीने मी मांडलेला आहे. हा माझा प्रयत्न सफल व्हावा अशी इच्छा आहे. आणि हे खऱ्या अर्थाने मी मनापासून या सर्व काम करणाऱ्यांविषयी प्रेम वाटून ही एक माझी आदरांजली आहे असं समजून हा इतिहास केलेला आहे. तर या ठिकाणी मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.